नाशिकच्या मध्यवर्ती भागाला लागून असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैराच्या झाडांची तोड करत तस्करी करणारा कुख्यात संशयित नवसू उर्फ पुष्पा लोहारचा साथीदार संशयित सुनील एकनाथ लोहार राहणार बोर्दा तालुका पेठ, संशयित विष्णू बनसू राऊत राहणार शिर्डी तालुका पेठ हे वनपथकांना गुंगारा देत होते. तसेच त्यांच्या मागावर असलेल्या वनविकास महामंडळाच्या पथकाने पेठमध्ये सापळा रचून सुनीलच्या मुसक्या आवळल्या. तो वनविभागाला 3 गुन्ह्यांमध्ये हवा होता. लोहार या म्होरक्याला शिताफीने सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून नाशिक शहरातील न्यायालयाबाहेर ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत पुढे आलेल्या साथीदारांच्या नावांमध्ये संशयित सुनील व विष्णू यांचाही समावेश होता. वनपथकाच्या यादीवरील हे फरार संशयित होते. त्यांना यापूर्वीही चौकशीसाठी हजर होण्याबाबतही नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरीही तो चौकशीला हजर राहिला नाही, असे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया यांनी सांगितले.